श्री स्वामी समर्थ. तर अर्जंट आम्ही गावी चाललो आहे कारण माझी सासू आजारी आहे, त्यांना ॲडमिट केलेत. त्यामुळे माझी भराभरी चालली आहे. तर माझी सासू म्हणजे आजारी आहे आणि म्हणजे आमच्या गावाला कोण राहत नाही ना, मग माझी सासू माझ्या आईकडं राहते कारण आई बोलली की मी सांभाळते त्या सासूला. मुंबईला काय त्यांना होत नाही, हातपाय दुखत्यासारखं दवाखान्यात न्यावं लागते म्हणून आईकडं राहत होती माझी सासू. आणि त्याच्यानंतर म्हणजे आई मला फोन करायची की तुझी सासू म्हणजे ह्याच्या आधी पण त्या आजारी असायच्या, पण आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे म्हणून मला फोन आला ये म्हणून आमचा चाललेली होती भराभरी. आणि आम्ही असे स्टॉपवर कळंबोलीच्या आलतो. तर आम्ही गाडीची वाट बघत होतो. त्याच्यानंतर असे पोरं कटाळलेली होती असे, कारण रात्र झालेली होती ना. तसं अर्जंट निघालो ना आम्ही अचानकच, तर त्यांना झोप पण आलेली होती, कटाळलेली होती. आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या सासूला ॲडमिट केलं तर सातारला 4 दिवस ॲडमिट केल्यानंतर त्यांना घरी आणलेलं होतं आईच्या इकडं. माझी बहीण सातारला राहते, तर तिच्या घरीच सर्वज्ञानिक कृतिकाला ठेवलेलं होतं. आम्ही आलतो गाडी करून, सासूबाईंना डिस्चार्ज दिला ना, मग घरी आलतो. आणि सकाळी 4 दिवसांनी म्हणजे घरी आलो आईच्या इकडं. मग सकाळी उठून पाणी तापलेलं होतं, तर आई म्हणली आंघोळ कर. तर माझी चाललेली होती आंघोळीची गडबड. आता सासू आहे आता बरी, पण त्यांना असं खाणं पिणं असं जास्त जमत नाही, आपण हाताने चारावं लागतं. तर मी तुम्हाला नंतरनं सांगेल काय झाले माझ्या सासूला, ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की काय झाले काय नाही ते. फक्त त्यांना डिस्चार्ज मिळाले, आम्ही घरी आणले त्यांना, पण मी नंतरनं सांगेल त्यांना काय झाले. आणि हे आमचं माहेरचं घर आहे असं. तर आई कपडे धुवत होती, सकाळी 9 वाजलेले होते आणि जेवण बनवायचं होतं आणि सासूला चारायचं होतं कारण त्यांना हाताने खायला येत नाही ना. आणि ते चाललेलं होतं माझं चारणं. मग त्यांना चारून बिरून झालं. मी आंघोळ केलेली होती, पण तीच मॅक्सी घातलेली होती कारण मी कपडे आणलीच नाहीत बहिणीच्या इकडून, कारण आम्ही रात्री तिथं उतरलो पहाटेचं. आणि त्याच्यानंतर 4 दिवस हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं डायरेक्ट आम्ही गाडी दाजींनी दिली ती 4 चाकी त्यांची गाडीत सासूबाईंना आणलं डायरेक्ट देहूरला म्हणजे माझ्या माहेरी. आणि आई बाहेर गेली ती. मग मी चपात्या करत होते कारण स्वयंपाकच नव्हता झाला, लवकर उशीर झाला कारण कपडे ही जास्त धुवायची होती ना हॉस्पिटलची ह्याची, त्याच्यामुळं उशीर झाला स्वयंपाकाला. आणि कारण आई बोलली की मी दळण ठेवून येते तोपर्यंत भाजी फोडणीला दे, कारण आहे ना काळा घेवडा, गावाला कसं काळा घेवडा ते डाळ करतात ना, त्याची भाजी करायची होती पातळ. तर मला लसूण सापडलाच नाही, तर मी म्हणलं जाऊ दे, आई नाही मला काय सापडणार लसूण म्हणून मी चपात्या करायला घेतल्या. आणि चपात्या करायला घेतल्या तर मला ह्यांनी सांगितलं की मला अंड्याची पोळी कर. आज शुक्रवार पण होता, तर मग मी अंड्याची पोळी केली कारण आईकडं कोंबड्या आहेत, तर अंडी पण होती ना शिल्लक फ्रीजमध्ये ठेवलेली. मग त्यांना मी अंड्याची पोळी केली. आणि आई म्हणली की काळा घेवडा आहे ना तो शिजला आहे, आता फोडणीला देऊया. तर मी म्हटलं की एक व्हिडिओ काढावा, म्हणजे असं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सासू आजारी आणि ह्यांचं काय व्हिडिओ करायचं चाललं आहे, पण त्या आहेत बऱ्या. फक्त मी तुम्हाला सांगेल नंतर काय झालं आहे, कसं झालं आहे त्यांना ते. फक्त मी म्हणलं आईलाच आपण ते दाखवू तरी काळा घेवडा कसा करतो ते, कारण नुसतं लसणाची फोडणी आई देते तरी पण एवढी छान भाजी लागते काळा घेवडा. फक्त शिजवला पाहिजे चांगला असा मऊ घेवडा. आणि नुसती आई ना फक्त लसणाची फोडणी देत असते तरी पण एवढं छान म्हणजे चव येते ना कालवणाला, खरंच छान चव येते. कारण आपल्या शहरात आहे ना असं नाही, मला नाही असं वाटतं की काळा घेवडा म्हणजे कायकायांना माहीत पण नाही कसला असतो काळा घेवडा. आहे तर गावाला कसं आमच्यात आवडत नाही जास्त, मलाच आवडतं, पण आईच्या इकडं आली की मी सांगते आईला की काळा घेवडाची भाजी पातळ कर म्हणून. नुसता लसूण आणि मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं, आणि शिजताना तर आपण मीठ टाकतोच काळ्या घेवड्यात. मग एवढी नुसती लसणाची चव त्याच्यामध्ये उतरते तरी चविष्ट काळ्या घेवड्याची भाजी छान लागते. तर काळ्या घेवड्याची भाजी होत होती, तर ह्यांना बोलली की तोपर्यंत तुम्ही जेवायला घ्या, कारण ह्यांना भूक लागलेली होती, 1 वाजलेले होते. तर झाली ती फोडणीला देऊन भाजी.
तर आम्ही आता म्हटलं जेवायला घ्यायचं, नंतर राहिलेली कामं करायची, कारण उशीर झाला होता जेवायला. ह्यांना पण भूक लागलेली होती. तर काही अशी भाजी झालेली होती. तर जी माझी सासू आहे ना, ती माझ्या माहेरीच असते. मग त्यांचं सगळं आई करते ना, म्हणजे ते त्यांचं खाणं पिणं तर ते माझ्याकडेच असतात, कारण आमच्या गावाला कोणच राहत नाही. त्याच्यामुळं आम्ही मुंबईला राहतो. मग त्यांना सांभाळायचं कोण, म्हणून आई बोलली की असू दे माझ्यापाशीच मी सांभाळते म्हणून. मग त्या 12 वर्ष झालं माझ्या आईपाशीच राहतात, कारण त्या थकलेल्या होत्या ना. मस्त त्यांना वाटत होतं की मुंबईला घेऊन जावं, पण त्या सारख्याच आजारी पडतात. तर आम्ही जेवायला बसलेलो होतो, तर असं त्या सारख्याच आजारी पडतात ना. मग आई बोलली की असू दे, त्यांना सारखं दवाखान्यात नेण्यापेक्षा तर गावाला चांगलं वातावरणात राहतेल्या. आणि त्या कशा इथं ना अंगण बिंगण झाडायच्या, थोडीशी भांडी घासायच्या. तर म्हणजे चांगल्या दवाखान्याचा खर्च नव्हता, काही नव्हतं आम्हाला, असं चांगलं होतं. तर व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका.